हाय एव्हरीवन. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तुम्हाला माहिती असेलच, ड्रायफ्रुट्स हे प्रोटीनयुक्त तर असतातच, त्याचबरोबर ते एनर्जी आणि स्ट्रेंथ सुद्धा वाढवतात. तर याची रेसिपी एकदम सोपी आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम काय काय लागणार आहे ते पाहूया. यासाठी मी काजू, बदाम, पिस्ता, मनुके, खारीक, खजूर, अक्रोड आणखी डिंक, त्याचबरोबर काही खोबरे आणि साखर सुद्धा घेतलेली आहे. आता आपण प्रथम काजू आणि पिस्ता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. याची चांगली फाईन पावडर करून झाल्यानंतर मी खारीक, बदाम आणि अक्रोड यांची सुद्धा चांगली फाईन पावडर करून घेणार आहे. तेव्हा हे सर्व बारीक करून घेतले तर तुम्हाला हे खाताना कुठेही कचकच लागणार नाही. आणखी लाडू खाताना अगदी नरम, छान, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीने खाता येईल असा हा पदार्थ होऊन जाईल. या लाडवासाठी मी सुके खोबरे घेतले आहे आणि ते चांगले भाजून घ्यायचे आहे. त्याचा कुठेही कच्चा वास येता कामा नये. खमंग भाजून झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून त्यामध्ये एक 4 चमचे खायचा डिंक हा चांगला तळून घ्यायचा आहे आणि तो चांगला फुलला गेला पाहिजे. डिंक हा आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला आहे. तो हाडांच्या मजबूतीचे काम करत असतो. तेव्हा आपण हा डिंक आणि खोबऱ्याचा किस हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. डिंक हा खाताना दाताला चिकटून राहतो, त्यामुळे तो बारीक करून घेतलेलाच योग्य. त्यानंतर ही कढईमध्ये 1 बाउलभर साखर घेतलेली आहे आणि ते साखर बुडू एवढेच त्यामध्ये अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. थोड्या पाण्यामध्ये साखर पूर्ण विरघळू द्यायची आहे आणि त्याचा चांगला एकतरी पाक करून घ्यायचा आहे. हे पहा, त्याला एकसारखे हलवत राहायचे आहे. इथे मी डिंक आणि खोबऱ्याची पावडर ही मिक्सरला बारीक करून घेतली होती, ते एक ताटात काढून घेत आहे. पाकामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे पहा, या पाकाला आता उकळी येत आहे. त्याचबरोबर आपण तो पाक कसा तयार झाला हे कसे समजायचे, तर पाकामध्ये एक बोट बुडवायचे, दुसऱ्या बोटाने ते चेक करायचे आणि त्या बोटाला ते चिकटून त्याची तार धरत असेल तर समजायचे की हा आपला पाक तयार झाला. आधी शेगडी बंद करून घ्यायची आणि मग त्यामध्ये सर्व पूड घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर खजूर आणि मनुके सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि ते चांगले हलवून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे आहे. झाकून ठेवल्यामुळे काय होतं की आपली सगळी पावडर आणखीन खजूर आणि मनुके हे एकसारखे मिक्स होतात. आणखीन हे मिश्रण एकजीव होऊन लाडू छान वळले जातात. एक 10-15 मिनिटानंतर आपण पाहाल तर हे मिश्रण घट्ट होत आलेले आहे. आणखी याचे आता आपण लाडू बनवू शकतो. हे दोन्ही हाताने चांगले वळून घेऊन त्याचे लाडू बनवून घेत आहे. हे पहा, किती मऊ आणि छान लाडू झालेले आहेत. खायला एकदम सॉफ्ट आणि टेस्टी होतात. काय सांगू, क्या बात है. माझ्या घरी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे लाडू आवडीने फस्त करतात. तुम्ही नक्कीच ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी डिलाईट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय. लेट्स ट्राय.